नमस्कार भाऊ, नमस्कार भाऊ बहीण. तुम्हासाठी एक नवीन गोष्ट आणलेली आहे. देवाबद्दल तुम्हाला सांगतो. हे देवाचे जर गोष्टी ऐकाल तर देव तुम्हासाठी शांती आणि आनंद तुम्हाला मिळणार. हे जर देवाच्या गोष्टी ऐकाल तर तुम्हाला देव शांती आणि आनंद आणि देव आशीर्वाद करेल तुम्हासाठी. देव तुम्हाला देवाच्या गोष्टी ऐकाल तर देव तुम्हाला ज्ञान आणि बुद्धी देणार. देव तुम्हाला आशीर्वाद देणार. तुमच्या संगती सोबत राहणार देव. हे विनंती करून तुम्ही देवाचे संदेश हे ऐका. येशू 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 नाम गोड पा, येशू 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 नाम गोड पा. तारणार मला कधी नाही सोडणार, तारणार मला कधी नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार. तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार. भय धरा धरा येशुरायाचे, भय धरा धरा येशुरायाचे. येशूवरील विश्वासाने मुक्ती मिळते, येशूवरील विश्वासाने मुक्ती मिळते. येशू 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 नाम गोड पार, येशू 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 नाम गोड पार. तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार. तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार. शरण मी आलो येशुरायाला, शरण मी आलो येशुरायाला. हृदयात सुरू झाला जीवनाचा जरा, हृदयात सुरू झाला जीवनाचा जरा. येशू 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 नाम गोड पार, येशू 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 नाम गोड पार. तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार. तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार. देव आपला निर्माण करता आहे. हे आकाश आणि पृथ्वी हे सर्व काही झाडे आणि झुडप केलेला परमेश्वर हे देवाने कसं आहे. देवाने चंद्र आणि सूर्य उत्पन्न केले. दिवसा प्रकाश देण्यासाठी सूर्य देवाने तयार केले. रात्री प्रकाश देण्यासाठी चंद्र देवाने प्रकाश केले. आपला देव खूप शक्तिवान देव परमेश्वर आहे. मनुष्य मजबूत नाही आहे, देवापुढे काही करू शकणार नाही. मनुष्य एक वेळ मरणार पण देव मरणार नाही, जिवंत राहणार. सुरुवातीनं देवाने मनुष्य बनवला. पहिलं देवाने मनुष्याचे नाव आदाम ठेवले. पहिल्या बाईचं नाव हव्वा होते. देव पहिले आदाम आणि हव्वा बाईवर खूप प्रेम करत होते. देवाने म्हटले तेले मध्यभागाचे फळ खाऊ नको म्हणून असे म्हटले. देवानं म्हटले ज्या दिवशी तुम्ही खाणार त्या दिवशी तुम्ही मरणार. सैतान हे अगोदरच पृथ्वीवर होता. सैतानानं म्हटले तुम्ही हे फळ खाऊन मरणार नाही, तुम्ही देवासारखे राहणार. हे दुष्ट सैतानाने आदाम आणि हव्वाला फसवले. हो प्रियानो, आज तरी आपल्याला सैतान असंच फसवत आहे. आजपासून प्रत्येक जण देवाची आज्ञा मोडत आहे, म्हणून लोक नरकाकडे जात आहे. परंतु देव सर्वांवर प्रीती करतो. देवाची अशी इच्छा आहे का कोणत्या वस्तूची नाश होऊ नये. कोणते मनुष्य नरकाकडे नाही जाऊ, स्वर्गाकडे जाऊ. कोणताही वाईट मनुष्य स्वर्गाकडे जाऊ शकणार नाही. म्हणून हो प्रियन हो, येशू ख्रिस्ताने
या पृथ्वीवर जन्म घेतला. तो देवाचा पुत्र येशू ख्रिस्त अशा म्हणण्यात आले. त्याने कधीच पाप केले नाही. हे जगामध्ये असताना आदरायले बरे केले. त्याने आदरायले बरे केले. ज्यावेळी लोकाले भूक लागली त्यावेळेस त्याने जेवण दिले. त्याने खूप चमत्कार केले. त्याने लोकांमधून भूत काढले. त्याने वादळही शांत केले. त्याने मेलेल्यातून जिवंत केले. त्यानं पापी लोकाले क्षमा केले. पण काही दुष्ट लोकांनी विरोध केला. त्यांनी त्याला मारण्याचा विचार केला आणि त्याला कुरसावर खिरले. त्याला खूप त्रास दिला. त्याने खबरेमध्ये पुरले, परंतु त्याने मेलेल्यातून जिवंत झाला, कारण तो देव होता. परत त्यानं 40 दिवस पृथ्वीवर होता. त्याच्यानंतर त्यानं स्वर्गात गेला. जो त्याच्यावर विश्वास करता त्याच्यासाठी त्यानं स्वर्गात जागा करत. येशू ख्रिस्त तो देवाचा पुत्र आहे. आपले पापाचे क्षमा करू शकतो. प्रभू येशू ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवा, त्याची आज्ञा पाळा. देखील त्याच्यासाठी आपण त्याच्याजवळ स्वर्गात जाण्यासाठी जागा मिळेल. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचे आपण लेकरं बन. म्हणून माझ्या प्रियानो, जगावर एवढी देवाने प्रीती केली का आपल्यासाठी एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिले गेले. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी आपला जीवन नाश होऊ नये, तर त्याला जिवंत प्राप्त व्हावे. तर त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं जगावर जन्म घेतला आणि त्यानं आपल्याला वाचवला. म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. यहोया जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा, ख्रिस्ताचा त्या जगदोद्धाराचा, माझ्या येशूचा, ख्रिस्ताचा त्या जगदोद्धाराचा, माझ्या येशूचा. यहोया जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा, येशूचा देवाचा शब्दांचा, माझ्या देवाचा, येशूचा देवाचा शब्दांचा, माझ्या देवाचा. यहोया जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा, यहोया जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा, देवाचा राजांचा राजांचा, माझ्या बापाचा, देवांचा राजांचा राजांचा, माझ्या बापाचा. यहोया जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा, यहोया जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. उत्पत्ती आणि पापात पडणे. प्रिय बहिणींनो, प्रिय भाऊ हो, पुष्कळ वर्षाची गोष्ट आहे. या ठिकाणी पाणी नव्हते, झाडे नव्हते. देवाने जसे पाहिजे तसे देवाने तयार केले. त्याने फक्त होण्यासाठी देवाने आज्ञा केली. त्याने म्हटले प्रकाश हो, प्रकाश झाला. त्याने म्हटले नद्या हो, तलाव तसेच झाले. आणि कोरडी भुई झाली. त्याने म्हटले हिरवे झाडे आणि सर्व प्रकारचे हे सर्व रोप झाले. सर्व देवाने निर्माण केले. पक्षी म्हणजे सर्व देवाने उत्पन्न केले. आपल्याला सुद्धा देवाने बनवले. एक मनुष्य उत्पन्न केले, त्याचे नाव आदाम ठेवले. आदामाने देवाने एक गाढ झोप दिली. आदामाच्या त्यातनं एक पासडी काढून एक बाई बनवली. ती आदामाच्या मदतीसाठी दिली. आदामानं तिचा एक हवा नाव ठेवले. आदामाला देवाने चांगल्या बागेत ठेवले. सर्व त्या ठिकाणी चांगले फळझाड होते. आदामाला देवाने सांगितले मध्यभागेतलं फळ खाऊ नको.
तरी सैतानानं येऊन हव्याला फसवले आणि हवाबाईनं फळ खाल्ले. आदामाला दिले, आदामाने पण खाल्ले. त्या दोघांनी देवाने नाही सांगितली गोष्ट केली. देवाविरुद्ध तेही पाप केले. मग तेही देवाचा आवाज ऐकला आणि तेही खूप घाबरून गेले आणि तेही स्वतःला लपवले. देवाने आदामाले हाक मारली, आदामा तू कोठे आहे? आदामाने उत्तर दिले, मी घाई भरलो म्हणून मी लपून बसलो आहो. देवाने विचारले, मी सांगितले नको खाऊ म्हटले, त्या झाडाचं फळ तुम्ही खाल्ले काय? आदामाने म्हटले, जे तिनं बायको मला दिली होती ते बायको दिली ते फळ मी खाल्ले. देवाने हवाला म्हटले, कारण तू देवाचं आज्ञा मोडली म्हणून ज्या वेळे तू बाळाले जन्म देशील त्यावेळे तुला खूप दुःख होईल. तू सर्व काळ नवऱ्याजवळ राहशील. आदामाला देवाने म्हटले, कारण तू माझी आज्ञा मोडली म्हणून तुला फळ देणार नाही. जमिनीमध्ये काटे राहशील, तुला खूप काम करणे लागशील. तुला घाम गारल्याशिवाय खावायला मिळणार नाही. परत तू मातीतून बनवले त्या मातीतच मरशील, त्या मातीत जाऊन तू मिळशील. मग देवाने सुंदर बागेतून देवाने काढून दिले. शेवट ते राहिले नाही. शेती शोधत ते निघून गेले. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आदामाने हव्याबाईसारखे आपण देवाची आज्ञा मोडतो. आपण पुष्कळ वाईट गोष्टी बोलतो आणि त्या गोष्टी देवाला आवडत नाही. आपल्याला शिक्षा व्हायला पाहिजे, परंतु देव आपल्याला प्रीती करतो. देवाने आपल्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवले. येशूने आपली शिक्षा त्याच्या स्वतःवर घेतली. तो मरण पावला, पुन्हा जिवंत झाला. आपण देखील येशूवर विश्वास ठेवू, तो आपल्यावर जवळ घे. देवानं येशूला पाठवल्याबद्दल आम्ही उपकार मानतो. म्हणून माझ्या प्रियांनो, म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याची आज्ञा पाळा. मी तुझी स्तुती करीतो दिवस रात्र, कारण तो माझा देव आहे. मी तुझी स्तुती करीतो दिवस रात्र, कारण तो माझा देव आहे. येशू तो माझा प्रभू आहे. येशू तो माझा बाप आहे. मी तुझी स्तुती करीतो दिवस रात्र, कारण तो माझा देव आहे. मी तुझी स्तुती करीतो दिवस रात्र, कारण तो माझा देव आहे. येशू तो माझा मुक्तिदाता आहे. येशू तो माझा शांतीदाता आहे. येशू तो माझा मुक्तिदाता आहे. येशू तो माझा शांतीदाता आहे. मी तुझी स्तुती करीतो दिवस रात्र, कारण तो माझा देव आहे. मी तुझी स्तुती करीतो दिवस रात्र, कारण तो माझा देव आहे. येशू तो माझा तारणारा आहे. येशू तो माझा वाचवणार आहे. येशू तो माझा वाचवणार आहे. येशू तो माझा वाचवणार आहे. मी तुझी स्तुती करीतो दिवस रात्र, कारण तो माझा देव आहे. मी तुझी स्तुती करीतो दिवस रात्र, कारण तो माझा देव आहे. येशू तो सय आहे. येशू तो माझे जीवन आहे. येशू तो माझे सय आहे. येशू तो माझे जीवन आहे. मी तुझी स्तुती करीतो दिवस रात्र, कारण तो माझा देव आहे. मी तुझी
येशूच्या रस्त्यानं मार्गानं आपण कसे चालणार? अहो प्रियांनो, भावांनो, तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो. तुम्हाला येशूबद्दल काही माहिती करून घ्यायचं आहे का? देवाच्या वचनामध्ये असे म्हटलेले आहे. देवाबद्दल आपल्याला वचन शिकवते. आपण अशी का इच्छा करावे? देवाची इच्छा आहे. आपण दारू पिऊ नये, आपण दुसऱ्या संगती भांडण करू नये, आपण दुसऱ्याच्या वस्तूवर लोभ ठेवू नये. तरी देव आपल्याकडून हे पाहतो. आपण रोज त्याची प्रार्थना करावे. आपण सकाळी उठतो तेव्हा बी प्रार्थना करावे. आपण संध्याकाळी झोपत्या वेळी प्रार्थना करावे. ज्यावेळी आपण काम करतो त्यावेळी सुद्धा आपण प्रार्थना करावे. ज्यावेळी आपण प्रवास करतो त्यावेळी सुद्धा प्रार्थना करावे. आपण येशूचं नाव घेऊन प्रार्थना करावे, म्हणून तो आपल्याला सहाय्य करेल. म्हणून माझ्या प्रियांनो, हे पूर्ण मनाने देवावर आपण प्रीती करावे. जसं आपल्या स्वतःवर करतो तसं शेजाऱ्यावर प्रीती करावे. आपल्या मुलांना देवाचं वचन शिकवावं. ज्या ठिकाणी भक्ती त्या ठिकाणी आपल्या लेकरायला घेऊन यावं. जो येशूवर प्रीती करते त्यासाठी त्याच्यावर प्रार्थना करावे. येशूचे मार्ग आपल्या शेजाऱ्यावर, आपल्या मित्रावर, हे सर्व आपल्या नातेवाईकवर, हे सर्व हे येशूचा मार्ग आपण सांगावं. देव म्हणतो आपल्या मुलांना कधीच लबाड बोलू नये, चोरी करू नये. आपण प्रामाणिकपणाने राहिले पाहिजे. आपल्या स्वतःच्या हाताने आपण काम केले पाहिजे. आपल्या कुटुंबाचं कर्ज आपण पूर्ण केले पाहिजे. आपण देवाच्या वचनाने चालले पाहिजे. आपले भाऊ आणि बहीण हे त्याच्या चांगले मिळून राहिले पाहिजे. आपण राग करायला नको. जो आपल्याला विरोध केले त्याच्याशी आपण प्रेमानं राहिले पाहिजे. देवाचं प्रेम आपल्या मनामध्ये ठेवलं पाहिजे. आपण पापी होतो तरी येशूने त्याचा जीवन आपल्यासाठी दिला. त्याने आपल्यावर प्रीती केली. आपला अंतकार स्वच्छ ठेवा. तो आपला नाही, देवाचा झाला. म्हणून तंबाखू खाणे, दारू पिणे, लबाडी बोलणे हे सर्व गोष्टी आपल्या मनामध्ये राहिले नको. आपल्या अंतःकरणामध्ये प्रभू परमेश्वर राहतो. देवाचं वचन असं सांगते, तुमचं शरीर देवाचे मंदिर आहे आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो. म्हणून आपलं अंतःकरण चांगलं ठेवले पाहिजे. तुम्हाला एकच पत्नी राहिले पाहिजे, दुसरी पत्नी राहायला नको. तुमच्या लेकराला देवाचं वचन पाळायला शिकवा. आई बापाची आज्ञा पाळायला शिकवा. जेवणासाठी आभार म्हणा. सर्व गोष्टीबद्दल देवाचे आभार म्हणा, कारण तो देव तुमची काळजी घेतो. जे चांगले आहे तो तुमच्यासाठी करतो. भिवू नका, देव तुमच्या बरोबर आहे. हे जगाच्या वाईट गोष्टीपासून, जगाच्या पासून देवाने तुम्हाला रक्षण करेल. ज्यावेळे तुम्हाला कशाची गरज असेल, येशूच्या नावाने तुम्ही प्रार्थना करा. तुम्ही त्याच्याजवळ मागा तर तुम्हाला तो देईल. जिकडे तुम्ही जाल, जे तुम्ही येशूच्या गोष्टी ऐकल्या आहे, तुम्ही जिकडे जा तिकडे सांगा. जे लोक विश्वास ठेवतील त्याचं सुद्धा तारण होईल. आहेस तू कोठे आदामा, आहेस तू कोठे, सामोरा तो नाहीस आला, सामोरा तो नाहीस आला. दिसते अजलटे, दिसते अजलटे, आहेस तू कोठे आदामा, आहेस तू कोठे, आहेस तू कोठे आदामा, आहेस तू कोठे. वरा सुटला
संदेश देई प्रभू येण्याचा, वराह सुटला शिळोप्याचा, संदेश देई प्रभू येण्याचा. रुतले का कोठे, रुतले का कोठे, आहेस तू कोठे आदामा, आहेस तू कोठे, आहेस तू कोठे आदामा, आहेस तू कोठे. समोरा तो नाहीस आला, समोरा तो नाहीस आला, दिसते अज उलटे, दिसते अज उलटे, आहेस तू कोठे आदामा, आहेस तू कोठे, आहेस तू कोठे आदामा, आहेस तू कोठे. देवा मी आहे नग्न आज, पुढती येण्या वाटेलाज. देवा मी आहे नग्न आज, पुढती येण्या वाटेलाज. भय हे मज वाटे, भय हे मज वाटे, आहेस तू कोठे आदामा, आहेस तू कोठे, आहेस तू कोठे आदामा, आहेस तू कोठे. समोरा तो नाहीस आला, समोरा तो नाहीस आला, दिसते अज उलटे, दिसते अज उलटे, आहेस तू कोठे आदामा, आहेस तू कोठे, आहेस तू कोठे आदामा, आहेस तू कोठे. प्रतिरूपाचा मी तुझ केला, नारी ही दिदली तव संगतीला. प्रतिरूपाचा मी तुझ केला, नारी ही दिदली तव संगतीला. खेद मला वाटे, खेद मला वाटे, आहेस तू कोठे आदामा, आहेस तू कोठे, आहेस तू कोठे आदामा, आहेस तू कोठे. समोरा तो नाहीस आला, समोरा तो नाहीस आला, दिसते अज उलटे, दिसते अज उलटे, आहेस तू कोठे आदामा, आहेस तू कोठे, आहेस तू कोठे आदामा, आहेस तू कोठे, आहेस तू कोठे आदामा, आहेस तू कोठे. आपल्याला शांती कशी शोधायची? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण अहो माझे प्रिय भाऊ हो बहिणींनो, आपली शांती कशी शोधायची? पुष्कट सुरुवातीला कोणी मनुष्य नव्हता आणि या जगात काही नव्हतं आणि देव एकटाच होता. आणि या जगामध्ये देवाने सर्व काही निर्माण केले आणि देवाने पण मनुष्य निर्माण केले आणि त्याचे नाव आदाम असे ठेवले आणि बाईचे नाव हवा ठेवले. आदाम आणि हवा देवाचे मित्र होते. फार तो आनंदामध्ये राहत होते. ते देवाचे ऐकत होते आणि तो देवाचे आज्ञा ऐकत होते. आदामाला आणि हव्वाला सुंदर भागेमध्ये ठेवले
आणि बागेमध्ये मधल्या भागेचा फळ तुम्ही खाऊ नका. परंतु सैतान त्याच्याकडे आला आणि तुम्हाला देवाने काय सांगितलं आहे? देवाने म्हटले, हे मधल्या भागेतलं फळ तुम्ही खाऊ नका म्हणून सांगितलं. ज्या दिवशी तुम्ही खाणार त्या दिवशी तुम्ही मरणार. तरी सैतान म्हटलं, तुम्ही मरणार नाही, तुम्ही देवासारखे होणार. आणि सैतानाचे ऐकून त्याने देवाची आज्ञा मोडली. पाप त्याच्या अंतःकरणामध्ये शिरलं आणि त्यांना भीती वाटली. आणि त्या दिवसापासून पाप, भीती, आजार आणि मरण या जगामध्ये आला. त्या टाइमपासून लोक सर्व पापी झाले, आजारी झाले, दुःखी झाले. परंतु त्याच्या मनामध्ये शांत नाही. तरी देव आपल्यावर, तुमच्या आणि मायावर प्रेम करतो. परंतु देव पवित्र आहे, त्याला पाप आणि वाईट याला आवडत नाही. आदाम आणि हव्वाने पाप केले त्यावेळे देवाला दुःख वाटले. पापामुळे तो खराब झाले, देवापुढे येऊ शकले नाही. त्याच्या पापामुळे एक भीत अडकड झाले. त्याच्या पापाची किंमत भरायला पाहिजे. जर पापाची किंमत भरली नाही, जर तो मरण पावल्यानंतर सैतान तयार केला त्या नरकामध्ये जाईल. जर सैतानाने तयार केला नरक, त्या नरकामध्ये जाशील. या ठिकाणी एक सुंदर गोष्ट आहे. देवाची आदामावर आणि हव्वावर देवाची फार प्रीती होती. म्हणून देवाने म्हटले, मी स्वतः तुमच्यासाठी किंमत भरणार. त्याने म्हटले, माझा एकुलता एक येशू पुत्र मी पाठवेन. प्रभू येशू ख्रिस्त आणि देव एक आहे. त्याने सर्व लोकांसाठी, पापासाठी त्याने किंमत चुकवली. त्याने रक्त सांडविले आणि म्हणून परमेश्वराने वचन दिले, मी येईनपर्यंत तुम्ही मेंढर अर्पण करावे. त्याने म्हटले, त्या मेंढराच्या रक्तामध्ये शक्ती राहणार नाही, परंतु ते मेंढरू आपल्याला आठवण करून देत आणि शेवटची किंमत येशू चुकवणार आहे. हे असं दाखवते की याचे विश्वास ठेवून याची आज्ञा पाळावं. आदाम आणि हव्याला देवाने वचन दिले की त्यांनी आणि त्याच्या कुटुंबामध्ये तसं केलं तर त्याला शांती मिळणार. जो कोणी देवाच्या गोष्टीवर विश्वास ठेवतो, जे काही करायला सांगितलं ते करतो, त्याच्या अंतःकरणामध्ये शांती राहते. पुष्कळ वर्षानंतर देवाने त्याचा पुत्र येशू ख्रिस्त त्याला पाठविलं. प्रभू ख्रिस्त ह्या जगात आला. तो माणसांमध्ये मोठा झाला. खरोखर ते देव होता, खरोखर ते मानव होता. त्याने एकदा तरी पाप केले नाही. विरुद्ध लोकांने त्याला धिक्कार केले आणि त्याला पकडले आणि त्याला वधखांबावर खिळले आणि आपली शिक्षा त्याने स्वतःवर घेतली. आपल्या पापासाठी त्याने किंमत भरली. त्या नरकापाशी जाणारवाल्या त्याला पापापासून वाचवलं. कारण तो देव होता, त्याच्या जीवन त्याला परत मिळाले. तो मरणातून जिवंत झाला. आता तो स्वर्गात आहे. तो आपल्यासाठी तो जागा तयार करत आहे. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माया पापासाठी तो मरण पावला. जो आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, जर तो आपली पापांची क्षमा करतो, तो आपल्याला शांती देतो. जो सैतान ते ठिकाणा तयार केला आहे, त्या ठिकाणापासून आपल्याला तो वाचवतो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वास ठेवण्यासाठी आपल्याला पैसे द्या लागत नाही, आपल्याला रक्त सांडा लागत नाही. फक्त आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे. आणि म्हणून आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवला तर आपल्याला शांती देईल. तो आपल्याला सर्वकालिक जिवंत देईल. जो आपल्याला इच्छा आहे तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवूया, तर त्याला आपण पापाची क्षमा मागूया. मन ऐकेना ऐकेना, मन ऐकेना ऐकेना,
देई देवाला देवाचे मन ऐकेना ऐकेना मन ऐकेना ऐकेना दुर्विकारी केली दैना दुर्विकारी केली दैना प्रभु माझे मन राहो मने प्रभु घेवटावो मने प्रभु घेवटावो मने प्रभु घेवटावो मन ऐकेना ऐकेना मन ऐकेना ऐकेना दुर्विकारी केली दैना दुर्विकारी केली दैना हो देवाचे लेकर मी करो नको मारो हो देवाचे लेकर मी करो नको मारो मी करो नको मारो मी करो नको मारो मन ऐकेना ऐकेना मन ऐकेना ऐकेना दुर्विकारी केली दैना दुर्विकारी दिली दैना दसमाने तो मोकळा प्रभुला जो वाहिलेला दसमाने तो मोकळा प्रभुला जो वाहिलेला प्रभुला जो वाहिलेला प्रभुला जो वाहिलेला मन ऐकेना ऐकेना मन ऐकेना ऐकेना दुर्विकारी केली दैना दुर्विकारी केली दैना दुर्विकारी केली दैना नवीन स्वभाव माझ्या अहो प्रियन भाऊ हो आणि माया बहिणीन हो, मी तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगतो. आपल्याला प्रत्येकाला माहीत आहे आपण वाईट गोष्टी करतो. आपण असं सतत कशाला करतो? आपण पापाची इच्छा धरू नये. आपण चांगल्या करण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपण वाईट करतो. कारण आपलं हृदय पापी आहे. काही तरी तुमच्या हातामध्ये तुम्ही चोरले आहे. जो आपल्या हातामध्ये चोरलेली वस्तू आहे तो आपण तोडू नको म्हणून सांगणार, पण तुम्ही दुसऱ्या दिवशी परत तुम्ही चोरी करणार. पण चोरी करणे आपल्या मनातून येते. हे आपल्या मनामध्ये आहे, तो आपल्या हातामध्ये नाही. तरी ते सर्व पाप आहे. ज्या वेळेस तुमचा हात गहाण होतो त्यावेळेस तुम्ही हात धुवून स्वच्छ करता. काय तुमचं मन पाण्यानं तुम्ही धुवू शकणार का? नाही. खरा शब्द आपल्या मनामधून बाहेर येतं. खराब इच्छा आपल्या मनामधून बाहेर येतात. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. काय तुम्ही बिबट्या वाघाला पाहिले आहे का? त्याच्या शरीरावर ठिपके असतात. काय वाघ तो पाण्यानं धुवू शकते का? नाही. त्याचे ठिपके पाण्यानं धुवू शकत नाही, कारण त्या शरीरावर घट बसलेले आहे, मधून बाहेर आलेले आहे. म्हणून तो वाघ काढू शकणार नाही, कारण त्याला देवाने बनवलेले आहे. म्हणून ते स्वतःला बदलू शकत नाही. अशा रीतीने माझ्या भावांनो न बहिणींनो, जे पाप्य आहे तो बाहेरून नाही. जेव्हा आपण वाईट करतो, जेव्हा आपण दाखवतो की तो आपल्या अंतःकरणात आहे, आपण आपले मन कसे बदलू शकतो? पुष्कळ लोक सांगतात खराब सांगायचे वाचवा, परंतु आपल्याला तो सांगू शकणार नाही. पण आपले मन कसे बदलावं? काय वाघ गायीप्रमाणे आवाज करू शकल? तो काय सांगू शकणार आजपासून काय मी गवत खाणार?
नाही, फक्त देवच वागाले बदलू शकणार. त्याप्रमाणे देवच आपले मन बदलू शकतो आणि आपले चांगले करण्याचे शिकवतो. कदाचित चोराले शिक्षा झाली तर तो चोरी करणार थांबवणार, पण चोरी करण्याची इच्छा काढू शकणार नाही. फक्त देवच करू शकतो. म्हणून माझ्या बहिणींनो न भावांनो, माझ्याकडे एक चांगली बातमी तुम्हासाठी आहे. एक जण आहे, तो आपल्या अंतकरणातून वाईट जो बाहेर काढू शकतो. तो आपला अंतकरण चांगला करू शकतो. तो फक्त देवाचा पुत्र आहे. त्याचे नाव येशू आहे. त्याच्याकडे शक्ती आहे. तो प्रत्येकाला आपल्याला नवीन मन देऊ शकतो. त्याच्याकडून आपण चांगल्या गोष्टी करू शकतो. प्रियांनो, आताच येशू ख्रिस्त मन बदल करू शकतो. वाट पाहण्याची जरूरत नाही. मी तुम्हाला सांगतो की काय करायचे. तुमचे पापे तुम्ही त्याला सांगा, त्याच्यापासून फिरा. येशूला सांगा, माझे खराब मन स्वच्छ कर. तुझा आत्मा माझ्या अंतकरणात पाठव. जर आपण वाईटापासून फिरले आणि येशूवर विश्वास ठेवला, तो निश्चित करणार. एक दिवस प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर परत येणार आहे. तो वाघाला बदलून टाकणार. तो मटण खाणार नाही, परंतु ते गायीप्रमाणे गवत खातील. माणसं त्याला गाय भरणार नाही. हे एक सुंदर गोष्ट आहे. यावरून तुम्ही पाहणार की येशू मोठा शक्तिशाली आहे. एका वाघामध्ये बदल करणे त्यापेक्षा माणसाच्या मनामध्ये बदल करणे मोठी गोष्ट आहे. सहवास जन देवाजीचा, सहवास जन देवाजीचा, तारण तारण अनंत जीवाना, तारण तारण अनंत जीवाना. मागील पापांची शिक्षा रद्द झाली, देवाजीने केली क्षमा करे. मागील पापांची शिक्षा रद्द झाली, देवाजीने केली क्षमा करे. देवाजीने केली क्षमा करे, देवाजीने केली क्षमा करे. तारण तारण अनंत जीवाना, तारण तारण अनंत जीवाना. सहवास जन देवाजीचा, सहवास जन देवाजीचा, तारण तारण अनंत जीवाना, तारण तारण अनंत जीवाना. पातकांची बेडी तोडता तडी, शक्ती गोड घडी देई देवा. पातकांची बेडी तोडता तडी, शक्ती गोड घडी देई देवा. शक्ती गोड घडी देई देवा, शक्ती गोड घडी देई देवा. तारण तारण अनंत जीवाना, तारण तारण अनंत जीवाना. सहवास जन देवाजीचा, सहवास जन देवाजीचा, तारण तारण अनंत जीवाना, तारण तारण अनंत जीवाना. सखा प्रभू माझा येईल येईल, मज बनविल ख्रिस्त रूप. सखा प्रभू माझा येईल येईल, मज बनविल ख्रिस्त रूप. मज बनविल ख्रिस्त रूप, मज बनविल ख्रिस्त रूप. तारण तारण अनंत जीवाना, तारण तारण अनंत जीवाना. सहवास जन देवाजीचा, सहवास जन देवाजीचा, तारण तारण अनंत जीवाना,
येशू एक सर्व समर्थ. आणि प्रिय भावांनो आणि बहिण्यांनो, तुम्हाला एक नवीन गोष्टी चांगलं सांगितो. पुष्कळ दिवसाच्या अगोदर देवाने लोकांकडे पाहिले. त्याला फार दुःख वाटले, कारण माणसे, बाया, मुले हो सर्व वाईट झाले होते. त्याने पाहिले की देवाची गरज नाही. त्याला माहीत होते की त्याचे विचार त्याच्या मनाप्रमाणे चालले होते. ते पापामुळे दुःख भोगत होते. पुष्कळ लोक पुष्कळ गोष्टीविषयी घाबरत होते. म्हणून फार देवाला दुःख झाले. ज्या वेळे आपण देखील वाईट गोष्टी करतो, देवाला दुःख होते. देवाला कशासाठी दुःख होते? देवाला माहीत आहे की शैतान आपल्यावर लक्ष ठेवून आहे आणि तो आपल्याला जाऊ देत नाही. शैतान आपल्याला देवापासून दूर नेतो. देवाने विचार केला की माझ्या लोकाला माझ्याकडे नेण्यासाठी विचार केला. हे करण्यासाठी का? माझ्या एकुलता एक पुत्रासाठी. तो माझ्यासारखाच आहे आणि त्याचे नाव येशू आहे. येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून या जगामध्ये आला. तो लोकांबरोबर चालला. तो खरोखर मनुष्य होता आणि तो खरोखर देव होता. तो वधस्तंभावर मरण पावला. आपल्या पापाची क्षमा करण्यासाठी त्यानं स्वतःचा जीव दिले. परत तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. येशूने शैतानाची ताकद मोडून टाकली. त्याने दुष्ट आत्म्याची शक्ती मोडून टाकली. त्याला हे कशी शक्य झाले? कारण येशू शक्तिमान आहे. शैतानाच्या शक्ती परता त्याला जास्त शक्ती आहे. येशू आपल्याला शैतानाच्या ताब्यापासून काढू शकतो. दुष्ट आत्म्यापेक्षा येशू समर्थ आहे. म्हणून माझ्या प्रियांनो, आता ऐका, भूत लागल्या माणसातून येशू भूत कसं काढू शकतो. एक दिवस एक मनुष्य येशूकडे परत येत होता. तो मनुष्य रडत होता, खूप घाबरला होता, कारण तो दुष्ट आत्म्याच्या ताब्यामध्ये होता. तो दुष्ट आत्मा त्याला नाश करत होता. येशू ख्रिस्ताला त्याला भीती वाटली नाही. तो त्या माणसाजवळ आला आणि म्हणाला, दुष्ट आत्म्यानो, याच्यापासून निघा आणि या माणसाला सोडा. आणि येशूचे ऐकून तो भूत निघून गेले. येशूला भूत पाहून घाबरतात आणि त्या निघून जातात. ते मनुष्य येशूकडे येण्यासाठी मुक्त झाला आणि म्हणाला, आणि येशू, तुझे मी उपकार मानतो. आता मी नवीन मनुष्य झालो. दुष्ट आत्म्याला दूर घालून दिले. आता मी सर्वदा तुझ्या मागे मी चालणार. जे काही तू मला करायला सांगणार सर्व करण्यासाठी मी तयार आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सर्व शक्तिमान येशू तुम्हाला आणि मला ताराव्यासाठी आला. जे तुम्ही येशूशी बोलणार आणि तुमचा मालक म्हणून स्वीकार करणार, तो तुम्हाला मुक्त करणार. तो तुमच्या मनात ते काढून टाकणार. सर्व समर्थ आहे. येशू तुमच्या बरोबर असल्यामुळे तुम्हाला शैतानाशी घाबरण्याचे कारण नाही. कोणत्या गोष्टीला घाबरायचं कारण नाही. येशूकडे फिरा आणि त्याचे मागे चाला आणि आपण त्याचे वचन मानले पाहिजे आणि त्याच्यावर विश्वास ठेवले पाहिजे. शामरोने बाये चाल गाये गाये गागार डोये बारे. शामरोने बाये चाल गाये गाये गागार डोये बारे. जगा उदारक पापाचे तारक हालाय वेरे बरे. जगा उदारक पापाचे तारक हालाय वेरे बरे. कोणाच्या बारदू बारे बाबू ख्रिस्ताचे साबाय. कोणाच्या बारदू बारे बाबू ख्रिस्ताचे साबाय. दोरोने आलो तानेले झालो देतेस का पाने तरे. दोरोने आलो तानेले झालो देतेस का पाने तरे. जगा उदारक बाबाचे तारक हालाय वेरे वारे.
येसूकड पहा. माझ्या प्रिय बंधून हो, बहिणीन हो, मी नवीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो. एका रात्री एक मेंढपाळ कडप राखत होते. अशानं एक स्वर्गातून प्रकाश चमकला आणि देवदूत म्हणाले, घाबरू नका, आनंद करा, आज तुम्हासाठी तारणारा जन्मला. हा तारा ज्या जन्माची निशाणी आहे. हे गव्हाणीमध्ये निजला आहे. आणि त्याच्यानंतर पुष्कळ देवदूताने आले, स्तुती करत म्हणाले, जगाला शांती असो. आणि म्हणून मेंढपाळ आपले मेंढरे सोडून बेतलहेमात गावाकडे गेले आणि त्या ठिकाणी देवाचे पुत्र आणि येशू गव्हाणीत निजलेले पाहिले. त्या बाळाला पाहून खूप आनंद झाले. ते प्रत्येक जणाला सांगितलं का तारणारा जन्म आले. येशू माणसामध्ये मोठा झाला आणि त्याने चांगले कामं केली. आजाराले त्याने बरे केलं, आंधळ्याले डोरे दिले, मेलेले जिवंत केलं. प्रियानो, एक दिवस एक भिकारी रोडाच्या बाजूला बसला होता. पुष्कळ लोक जात आहे हे ऐकून त्याने विचारले, हे का आहे? येशू जात आहे. आंध्रा मनुष्य ओरडला, येशू माझ्यावर दया करा, येशू माझ्यावर दया करा. लोकांनी म्हटले, शांत राहा. परंतु येशूने त्याचे ऐकले आणि म्हटले, तुला काय पाहिजे? त्याने म्हटले, माझ्या डोळ्याले दिसाव असे कर. येशूने म्हटले, तुझा विश्वास आहे म्हणून तू पहा. आणि त्याला दिसू लागले आणि त्याने आनंदाने येशूच्या मागे गेला. लोक आनंदाने येशूच्या मागे गेले. परंतु काही शास्त्री लोकांनी त्याचा द्वेष केला. येशूने त्याच्यावर विश्वास ठेवण्यावर म्हटले, एक दिवस मी मला मारण्यासाठी वाईट लोकाला प्रमाण देणार, परंतु मी तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी मी उठणार. परंतु मित्र त्या गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हते. एक दिवस रात्री विरोधी लोक त्याच्याकडे आले, त्याला बांधून कोर्टामध्ये नेले, गुन्हा नसताना गुन्हेगारी केले, त्याचा धिक्कार केला, त्याला चापकाने मारले. तरी येशूने काही पाप केले नाही. त्याच्या हातापायामध्ये खिळे ठोकले, त्याला क्रूस खांबावर खिळले, तो मरण पावला. परंतु येशूचा आत्मा त्याचे दुःख सहन करण्यासाठी होते. त्याने आपल्या पापांची क्षमा केली. मनुष्यावर असलेले पापाचेही त्याने काढून टाकले. ते शिक्षा आपल्याला होणार होती, तो शिक्षा आपल्या स्वतःवर घेतले. आपल्या पापासाठी मरण पावला आणि रक्त सांडून आणि त्याने आपले सर्व पापाची क्षमा केली. माझ्या भावांना आणि बहिणींनो, त्याच्यानंतर का झाले ते ऐका. तिसऱ्या दिवशी येशू मेलेल्यातून जिवंत झाला. पुष्कळ लोकांनी पाहिले, त्याच्याशी जेवण केले. 40 दिवस नंतर तो स्वर्गात गेला. प्रियानो, येशू या जगाचा तारणारा आहे. तो कुमारणीच्या पोटी जन्मास आला. त्याच्या ठाई काही पाप नव्हते. तो क्रूसावर मरण पावला. तो मरणातून जिवंत झाला आणि त्याने त्याचे समर्थ त्याने सिद्ध केले. प्रियांनो, सर्व धर्माचे सर्व धर्मपुढारी आज पण खबरेमध्ये झोपले आहे. परंतु येशू मरणातून जिवंत झाला, कारण तो देव आहे आणि त्याचा पवित्र आत्मा आज पण ह्या जगामध्ये आहे. तुम्हाला तारव्यासाठी तो सर्व शक्तिमान आहे. तो तुम्हाला तुमच्या पापापासून फिरवणार. तो तुमची सर्व पाप धुवून टाकणार. म्हणून माझे भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. त्याला म्हणून तुमचा तारणारा म्हणून स्वीकार करा. तुमच्या अंतःकरणामध्ये देवाला जागा द्या, म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला मदत करण्यासाठी येणार. तो तुम्हाला पापापासून, परीक्षापासून आणि सैतानाच्या भीतीपासून तुम्हाला विजय मिळवण्यासाठी शक्ती देणार. आणि माझ्या प्रियानो, मरणानंतर प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला स्वर्गात घेऊन जाणार. म्हणून माझ्या भावांनो, बहिणींनो, काय आज तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायला तयार आहे का? जर आपण स्वर्गामध्ये जायचं असेल
तर आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे गरजेचं आहे. खरा रस्ता निवडणे. प्रिय माझ्या भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही पुष्कळ गोष्टी ऐकल्या, परंतु अजून एक दुसरी गोष्ट सांगतो. एक मनुष्य कापूस विकण्यासाठी गेला. कापूस विकून परत येताना रात्र झाली. फार अंधार होता. त्याला रस्ता बरोबर दिसत नव्हता. थोडे पुढे गेला आणि त्याला 4 रस्ते दिसले. त्याला माहिती नव्हते की मी कोणत्या रस्त्याने गेले. तो घाबरून गेला आणि त्याने एक रस्ता निवडला आणि त्याने बैलाला जोऱ्यानं हकलून त्या रस्त्यानं त्याने घेऊन गेला आणि तो बैलगाडी तो खड्ड्यामध्ये गेला. त्या खड्ड्यावाल्या रस्त्यानं बैलाला त्रास होत होता. त्याला दिसत नव्हते की कोठी जात आहे. तो चालवणारा आणि बैलगाडी जात होते. त्याला माहीत नव्हते. त्याने त्याचा गाव सोडले होते. राहण्यासाठी तो त्याने चांगली जागा पाहत होता. त्याच्या गावामध्ये भांडण होते, झगडा होत होता. त्याच्या गावामध्ये त्याला त्रास वाटत होते. म्हणून माझ्या भावांनो, त्या गावामध्ये त्याची राहण्याची इच्छा नव्हती. त्याला असं वाटलं की मी चांगला रस्ता निवडला. त्याला वाटलं की मी जात आहे त्या रस्त्यावर चोर नाही. त्याला वाटले की मी चांगली जागा मला भेटणार, परंतु त्याला चांगली जागा भेटली नाही. माझ्या भावांनो आणि माझ्या बहिणींनो, आपल्या जीवनामध्ये आपण सर्वजण रस्त्याने प्रवेश करत असतो, परंतु आपल्याला माहीत आहे का आपण कुठे जात आहे, किंवा आपल्याला तो आवडते का? बैलगाडीवाल्याला तो रस्ता माहीत नव्हता, ते जात होता. आपल्याला माहीत पाहिजे आपण कुठे जात आहे, खरा रस्ता कोणता आहे. आपल्या जीवनाचा प्रवेश संपला तर आपण पुन्हा प्रवेश करू शकत नाही. भावांनो आणि बहिणींनो, आपल्या जीवनाच्या रस्त्यामध्ये पाप किंवा दुःख आहे. आपल्या जीवनामध्ये सैतान अडकळ आणत असतो. आपल्या जीवनाचा आनंद तो काढून घेतो आणि आनंद काढून घेण्यासाठी त्याला आवडते म्हणून चोरासारखा तो वाट पाहत असतो. आपण चुकीचा रस्ता निवडावा, सैतान निर्णय लावाचा परीक्षा करतो. काही विचारतात सर्व रस्ते देवाकडे घेऊन जात नाही. जास्त रस्ते पाप आहे, नरक आहे. नरक हे सैतानाची जागा आहे आणि त्या ठिकाणी मनुष्य सदा सर्वदा देवापासून वेगळे होणार आणि नरकामधून वाचण्यासाठी त्याच्याजवळ काहीच उपाय राहणार नाही. प्रियांनो, असा एक रस्ता आहे, तो देवाकडे घेऊन जातो. होय, परंतु तिथे एकच रोड आहे. तो रस्ता मनुष्याने बनवलेले नाही. देवाने हा रस्ता सर्वांसाठी केलेला आहे. या रस्त्याने आपण देवाला कसे शोधू शकतो? माझ्या भावांनो बहिणींनो, तुम्ही येशूवर विश्वास ठेवा. तुमचे पापे कबूल करा आणि येशूला म्हणून तुमचा तारणारा म्हणून कबूल करा. म्हणजे येशू तुम्हाला योग्य रस्त्यामध्ये घेऊन जाईल. जो कोणी या रस्ता शोधतो त्याला तो सापडतो आणि त्याच्या जीवनामध्ये पूर्ण आनंद राहतो, शांत राहते, कारण त्याचे पापे धुतले गेले आहे. येशूवर विश्वास ठेवून त्याच्या मागे जर चालतात त्यांना हा रस्ता सापडतो आणि तो त्यांना देवाकडे सर्व काही आनंद घेऊन जातो. येशूवर विश्वास ठेवल्या वाचून, त्याच्या वचनावर चालल्या वाचून कोणी पण या रस्त्यावर चालू शकत नाही. माझ्या प्रिय भावांनी आणि बहिणींनो, ऐका, हा रस्ता अरुंद आहे. ह्या रस्त्याने जाण्यासाठी फार अडचणी आहे. येशूच्या मदतीशिवाय काही शक्य नाही. तो पवित्र आहे. त्या ठिकाणी फार आनंद आहे. जो तुम्ही विश्वास ठेवणार, देवाचा पुत्र येशू ख्रिस्त तुम्हाला या रस्त्याने घेऊन जाणार. तुमचे पापे कबूल करा, तो तुमचे अंतःकरण शुद्ध करल आणि तुमच्या जीवनाचे बक्षीस देईल. त्याने नरकापासून वाचवण्यासाठी त्याने स्वतःचे जीवन आपल्यासाठी दिले. तुमचे पापाचे किंमत तो देण्यासाठी तो मरण पावला. जो त्याच्यावर कोणी स्वीकार करतो त्या सर्वांना येशू घेतो. तुमचे जीवन बदलू शकतो. तुम्ही अंधारात चालणार नाही. तुम्ही सैतानाच्या मागे चालणार नाही. तुम्ही फक्त येशूच्या मागे चाला. म्हणून माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आपण देखील या जगामध्ये जीवन जगत असताना योग्य नसता
निवडणे गरजेचं आहे. म्हणून आज आपण विचार करू, येसूवर विश्वास ठेवून त्याच्या मागे चालूया. फुलती कळी म्हणाली, फुलण्यात अर्थ नाही. फुलताच लोक तुडवी, डोळ्यात येते पाणी. फुलताच लोक तुडवी, डोळ्यात येते पाणी. फुलती कळी म्हणाली, फुलण्यात अर्थ नाही. माणूस माणसाला येते कोणी नवरला. माणूस माणसाला येते कोणी नवरला. पशुतुल्य माणसाला जगण्यात अर्थ नाही. पशुतुल्य माणसाला जगण्यात अर्थ नाही. फुलती कळी म्हणाली, फुलण्यात अर्थ नाही. ख्रिस्ती ख्रिस्ती म्हणून अभिमान बाळगावा. नामधारी ख्रिस्ती म्हणून जगण्यात अर्थ नाही. फुलती कळी